ब्रेकिंग न्यूज. पंढरपूर नगर परिषदेच्या पिछाडील परिसरात मैला मिश्रित पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. नगर परिषद कार्यालयातील सांडपाणी आणि बाथरूममधून येणारे मैला मिश्रित पाणी थेट नागरी वस्तीत पसरत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंध निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक दिवसांपासून तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यावेळी माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तात्काळ उपाययोजना न झाल्यास हेच मलाई मिश्रित पाणी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये आणून टाकण्याचा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे. दरम्यान या गंभीर समस्येवर नगर परिषद प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रसंगी माजी नगरसेवक विक्रम शिरसाट आणि स्थानिक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. पंढरपूर नगरपालिकेच्या पाठीमागे बुरुड गल्ली येथे नगरपालिकेचं मुख्य अधिकारी नगराध्यक्ष यांच्या केबिनचं घाण मैला मिश्रित पाणी इथं पाठीमागं वाहत आहे. प्रत्येक वेळेस आम्ही 4-5 वेळेस तक्रार केली नगराध्यक्षकडे, मुख्याधिकारी साहेबांकडे तक्रार केली, तरी याची दखल घेतली जात नाही. आम्ही मागच्या वेळेस आमचे नगरसेवक विक्रम भाई यांना सुद्धा सांगितलं होतं. त्यांनी त्यावेळेस येऊन पाईपलाईन टाकून दिलेले होते, पण ती पाईपलाईन प्लॅस्टिकची अजून फुटली, त्याच्यामुळे पाणी अजून वाहायला लागले. आमचे लहान मुलं रस्ता येण्या जाण्याचा रस्ता आहे, लहान मुलं ये-जा करतात, त्याच्यामुळे डासाचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि लोक आजारी पडायला लागले आहेत. तेवढी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष पालके मॅडम यांना विनंती, त्यांनी तेवढी पाईपलाईन 2 दिवसात दुरुस्त करून द्यावी. 2 दिवसात नाही दुरुस्त झाली तर आमच्या सर्व महिला प्रतिनिधी सगळे घाण महिला उचलून तुमच्या केबिनमध्ये आणून टाकतील. नगरपालिकेच्या बाथरूममधलं पाणी, टॉयलेटची घाण, लघवीचं पाणी सगळं घरात जाते. त्याच्यामुळे आमचे लेकरं बाळ आजारी पडते. ते जायचा रस्ता आहे. तक्रार केली नगरपालिकेत, मॅडमला भेटलो, हा करतो म्हणले, पण हे जर पाणी 2-3 दिवसात नाही कमी झालं तर इथला मेला आणून आम्ही तिथं. नगरपालिकेच्या पिछाडीला बुरुड गल्ली येथे नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या नगराध्यक्षांच्या केबिनचं मैली मिश्रित पाणी हे लोकांच्या घरात जाऊन या लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. गेल्या कित्येक दिवसापासून नगरपालिकेला वारंवार तक्रार देऊनही नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी, नगराध्यक्षांनी याची दखल घेतली नाही. इथं या गल्लीमध्ये लहान मुलं आहेत, आजारी पडण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. जर येत्या काही दिवसात लवकरात लवकर जर हे मैल मिश्रित पाणी जर नगरपालिका प्रशासनाने, नगराध्यक्षांनी जर बंद नाही केलं तर हा मैला नगरपालिकेच्या केबिनमध्ये आणून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही.